मित्र हो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपल्या साऱ्यांचं स्वागत. ज्येष्ठ विचारवंत ना. अभ्यंकर लिखित राष्ट्रपिता महात्मा गांधी या चरित्र ग्रंथाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. भाग 4. दक्षिण आफ्रिकेतील एक मुसलमान गृहस्थ हिंदुस्थानात गेला असता त्याचे लग्न झाले होते. तरी 1909 साली तो दक्षिण आफ्रिकेला एकटाच आला होता. पण त्यानंतर पुन्हा हिंदुस्थानात येऊन दक्षिण आफ्रिकेला परत येताना तो आपल्या पत्नीला घेऊन गेला. तेथील सरकारने तिला परत जायला लावले. त्या गृहस्थाने कोर्टात तक्रार नोंदवली, पण तेथे त्याच्याविरुद्ध निकाल लागला. तेव्हा हिंदी स्त्रियांच्या मानरक्षणासाठी सत्याग्रह करण्याशिवाय गत्यंतरच नाही असे गांधींनी ठरवले. त्यानंतर जे सरकारी गॅझेट प्रसिद्ध झाले त्यात एका नव्याच बिलाचा अंतर्भाव असून ते पूर्वीच्या कायद्याहून अधिक जाचक होते. ट्रान्सवालच्या हिंदी महिला मंडळाने सरकारला तार करून असे कळवले की यापुढे सत्याग्रहात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून हिंदी महिलाही सत्याग्रह करणार आहेत. पुढे लवकरच हा नवा कायदा संमत झाला. गांधींनी सरकारशी तडजोड करण्याचे खूप प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. गांधींनी सत्याग्रह करण्याचे ठरवले व सर्व हिंदी लोकांना अनन्वित अशा हाल अपेष्टा भोगण्यास तयार राहण्याचा इशारा दिला. गांधींनी त्यांना असे आश्वासनही दिले की आपल्या देशाच्या इब्रतीसाठी जर आपल्यात क्लेश सहन करण्याची हिंमत असेल तर एक ना एक दिवस आपल्याला अचूक मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही. फिनिक्स वसाहतीतील सत्याग्रहींची पहिली तुकडी वोल्करस्ट येथे जाण्यासाठी दरबानला आगगाडीत बसली. मुक्कामाला पोहोचल्यावर सरकारने त्यांना परत नाताळला रवाना केले. सत्याग्रही पुन्हा परत निघाले तेव्हा त्यांना अटक करण्यात येऊन त्यांना निरनिराळ्या मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. त्यात कस्तुरबाई होत्या. त्यांची प्रकृती बरी नसून त्या अतिशय अशक्त झाल्या होत्या. त्यांनी सत्याग्रहात जाण्याची तयारी दर्शवली तेव्हा भोगाव्या लागणाऱ्या हाल अपेष्टांची गांधींनी त्यांना स्पष्ट कल्पना दिली होती. पण तत्त्वपालनासाठी भोगाव्या लागणाऱ्या कष्टांना कस्तुरबाई तयार होत्या. त्यांच्या मागोमाग इतरही अनेक स्त्रिया सत्याग्रहात सामील झाल्या. त्यापैकी बहुतेक स्त्रिया तमिळ होत्या. त्यांनी न्यू कॅसल येथील कोळशाच्या खाणीच्या केंद्रावर जाऊन तेथे मजुरांचे मन वळवले व 3000हून अधिक हिंदी मजुरांनी संप पुकारला. सत्याग्रही स्त्रियांना 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगात त्यांचा फार छळ झाला. या संप पुकारलेल्या लोकांना खायला काय द्यायचे किंवा त्यांना टॉलस्टॉय फार्मवर न्यायचे म्हटले तर त्यांच्या रेल्वे भाड्याची सोय कशी करायची असा गांधींपुढे मोठाच पेच उभा राहिला. यावर तोड म्हणून त्या सर्वांचा पायी मोर्चा काढायचा असे गांधींनी ठरवले. या मोर्चात रोज नवीन मजूर सामील होत होते. या मोर्चातील सर्वांना गांधींनी पुढील पथ्य सांगितले होते. प्रत्येकाने स्वतःवर अगदी आवश्यक तितकेच कपडे घ्यायचे. दुसऱ्या कोणत्याही वस्तू स्पर्श करायचा नाही. आपली भूक 1.5 पाऊंड रोटी व 1 औंस साखर एवढ्यावरच भागवायची. सरकारी अधिकारी अटक करू लागल्यास कसल्याही प्रकारचा प्रतिकार न करता त्याच्या स्वाधीन व्हायचे. चाबकाच्या माराने पाठ रक्तबंबाळ झाली तरी हात वर उचलायचा नाही. गांधींना अटक झाल्यावर त्यांनी कोर्टात दाखल केलेल्या निवेदनात म्हटले होते, खाणीच्या मालकाविरुद्ध माझी काहीही तक्रार नाही. या संपामुळे त्याचे जे आर्थिक नुकसान सोसावे लागेल त्याबद्दल मला अतिशय वाईट वाटते. पण त्याबरोबर गोखले व जनरल स्मट्स यांच्यामध्ये झालेली तडजोड सरकारने पाळली नाही याबद्दल जाहीर निदर्शने करणे हे माझे कर्तव्यच वाटते. माझ्या देशबांधवांना संपावर जायला सांगणे हे माझे कर्तव्यच आहे व ते मी केले आहे. सरकारने आपले वचन पाळले नाही तर पुन्हाही मला हे कर्तव्य करावेच लागेल. मला हे पक्के माहीत आहे की माझ्या देशबांधवांनी क्लेश सहन केल्याशिवाय त्यांच्यावरील अन्याय दूर होणे शक्य नाही. गांधींना 9 महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली आणि त्यामुळे खवळून जाऊन 20,000 मजुरांनी संप पुकारला. सरकारने अत्याचाराचे थैमान घातले. बंदुक्यांच्या गोळ्यांनी त्यापैकी कित्येकांना शरीराच्या चाळणी झाल्या, परंतु ते शरणागती पत्करायला तयार होत ना. इंग्लंडचे भारतमंत्री व हिंदुस्थानचे व्हाईसरॉय यांची या लढ्याला सहानुभूती असल्यामुळे गांधींची लवकरच मुक्तता झाली. पण संपाची चौकशी करण्यासाठी जे कमिशन नेमण्यात आले होते त्यात एकही हिंदी प्रतिनिधी नसल्यामुळे
गांधींनी त्याच्यावर बहिष्कार घालण्याचे ठरवले. एका जाहीर सभेत त्यांनी अशी घोषणा केली की 15 दिवसाच्या आत सरकारने हिंदी लोकांवरील अन्याय दूर केले नाहीत तर हिंदी लोक पुन्हा सत्याग्रह करतील. पण गोखल्यांच्या सूचनेला मान देण्यासाठी कमिशनमध्ये हिंदी जनतेला इष्ट अशा लोकांचा अंतर्भाव न केल्यास त्यावर बहिष्कार घालून थांबण्याचे गांधींनी मान्य केले. त्या कमिशनने हिंदी लोकांनी सरकारशी सहमत करण्याचे अमान्य केल्याबद्दल त्यांना ठपका दिला असला तरी 3 पाऊंडाचा कर, हिंदी लोकांच्या विवाहाचा कायदा व इतर बरेच जाचक कायदे रद्द करण्याबद्दल शिफारस करण्यात आली. सरकारने कमिशनच्या सर्व अटी मान्य केल्या व त्या कायद्यात नमूद करण्यात आला जी कलमे या कायद्यात नमूद केली नव्हती त्याबाबत जनरल स्मट्स व गांधी यांनी पत्रव्यवहार करून करार ठरवले. यावेळी गोखले लंडनमध्ये राहत असून आजारी होते. गांधींनी हिंदुस्थानात जाण्यापूर्वी आपल्याला भेटून जावे अशी त्यांची फार इच्छा होती. गांधींनी दक्षिण आफ्रिका सोडण्याचे ठरवले तेव्हा गांधी व कस्तुरबाई यांचा मोठ्या समारंभाने जाहीर सन्मान करण्यात आला. नाताळचे बिशप जनरल स्मट्स वगैरेंनी त्या समारंभाच्या वेळी आपली सदिच्छा व्यक्त करण्याचे संदेश पाठवले होते. त्या काळातील आपल्या आठवणी लिहिताना जनरल स्मट्स यांनी म्हटले होते, अशा एका गृहस्थाचा प्रतिस्पर्धी होण्याचे माझ्या प्रार्थनात आले होते की ज्याच्या संबंधाने मला त्यावेळीसुद्धा अत्यंत आदर वाटत होता. गांधींनी सुरू केलेली चळवळ यशस्वीपणे तोंड द्यायची म्हणजे माझी कसोटीच होती, कारण ज्याला लोकमताचा पाठिंबा नाही अशा कायद्याचे मला पालन करून घ्यायचे होते. तुरुंगात शिक्षा भोगीत असताना या माझ्या प्रतिस्पर्ध्याने माझ्यासाठी चपलांचा एक जोड तयार केला होता. आपल्या मुक्ततेनंतर त्यांनी तो जोड मला भेट म्हणून दिला. त्या चपला मी नंतर कितीतरी दिवस वापरीत होतो, पण तसे करीत असताना ज्याने मला ही भेट दिली त्याच्या जोड्याशी उभे राहण्याची सुद्धा माझी लायकी नाही ही माझी जाणीव मात्र कोणत्याही क्षणी नाहीशी झालेली नव्हती. 1914 सालच्या हिबर्ट जर्नलमध्ये प्रोफेसर गिल्बर्ट यांनी एक लेख लिहिला होता. त्या लेखात त्यांनी म्हटले होते, जो ऐहिक सुखाविषयी बेफिकीर आहे, पैसा ज्याला कप पदार्थ वाटतो, सुखाची किंवा प्रशंसेची ज्याला यत्किंचितही आसक्ती नाही आणि जो केवळ त्याला सत्य वाटत असेल तेच करतो, त्याच्याशी वागताना सत्ताधाऱ्यांनी अतिशय सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यांचे शरीर ते सहज जिंकू शकतील पण त्यांच्या आत्म्याला कधीही डिवचता येणार नाही आणि म्हणून असा मनुष्य शत्रू झाला म्हणजे तो अतिशय भयंकर ठरतो आणि सत्ताधाऱ्यांच्या अंगात एखाद्या तीक्ष्ण काट्यासारखा सलत राहतो. गांधी इंग्लंडला पोहोचण्यापूर्वीच पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला. इंग्लंडमधील हिंदी रहिवाशांच्या जाहीर सभेत गांधींनी आपले विचार मांडले. इंग्लंडवर ओढवलेल्या महायुद्धाच्या संकटाचा फायदा घेऊन आपण आपल्या हिंदुस्थानविषयक मागण्या जोराने पुढे मांडल्या पाहिजेत असे अनेक हिंदी पुढाऱ्यांचे म्हणणे होते. पण इंग्लंडवरील संकटाचा आपण अशा प्रकारे फायदा घेऊ नये असे गांधींचे म्हणणे होते. आपल्या विचारांशी सहमत असणाऱ्या हिंदी लोकांच्या गांधींनी सह्या घेतल्या आणि या युद्धात आपण इंग्लंडला सहाय्य करण्यास तयार असल्याचे कळवले. इतर 80 स्वयंसेवकांबरोबरच गांधींनीही 6 आठवडे प्रथमोपचाराचे शिक्षण घेतले व ती परीक्षा ते उत्तीर्ण झाले. पण त्यांना फ्लुरसीचा आजार झाला आणि हिंदुस्थानला जाणे भाग पडले. ते हिंदुस्थानात पोहोचले तेव्हा हिंदुस्थानची परिस्थिती अनुकंपनीय झाली होती. सर्वांच्या समोर पुढे काय हा प्रश्न आवासून उभा होता. हिंदुस्थानच्या पुढाऱ्यांचे मेरुमणी लोकमान्य टिळक आपली 6 वर्षाची शिक्षा भोगून परत आले होते. स्वराज्याची चळवळ करण्यासाठी बेजंटबाई हिंदुस्थानात आल्या होत्या. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य हीच त्यांच्या राजनिष्ठेची किंमत आहे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. लाला लजपतराय, बॅरिस्टर जिना वगैरे पुढाऱ्यांचा त्यांना पाठिंबा होता. यावेळी राष्ट्रीय सभेत 2 तट पडले होते, जहाल व नेमस्त. लोकमान्य टिळक हे जहाल पक्षाचे पुढारी असून नेमस्तांचे पुढारी पण गोखल्यांकडे होते. हिंदुस्थानात आल्याबरोबर गांधींनी स्वदेशी कापडाचा पोशाख वापरण्यास सुरुवात केली. आता त्यांचा पोशाख म्हणजे काठीवाडी अंगरखा व फेटा आणि धोतर असा असे. मुंबईत अनेक ठिकाणी त्यांचा जाहीर सन्मान करण्यात आला. मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांच्या इच्छेवरून गांधींनी त्यांची भेट घेतली तेव्हा विलिंग्डन त्यांना म्हणाले,
सरकारच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट करण्याची तुमची इच्छा असेल तर ती करण्यापूर्वी तुम्ही मला येऊन भेटावे. त्यावर गांधींनी उत्तर दिले की सत्याग्रही या नात्याने असे करण्याचा माझा दंडकच आहे, तेव्हा तसे वचन तुम्हाला द्यायला मला काहीच वाटत नाही. गांधींना निरोप देताना गव्हर्नर म्हणाले, तुमच्या मनाला वाटेल तेव्हा तुम्ही माझी भेट घेऊ शकता. मगनलाल गांधी फिनिक्स वसाहतीतील लोकांना घेऊन गांधींच्या अगोदरच हिंदुस्थानात आले होते. ही सर्व मंडळी रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन आश्रमात राहत होती. गांधी शांतिनिकेतनमध्ये आल्यानंतर थोड्याच दिवसांनी गोखल्यांच्या निधनाची वार्ता आली. आपला शोक व्यक्त करण्यासाठी गांधींनी 1 वर्षापर्यंत अनवाणी चालण्याची शपथ घेतली. ते कस्तुरबाईसह मद्रासला गेले असताना त्यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा उत्तरादाखलच्या भाषणात ते म्हणाले, आम्हा दोघांचा तुम्ही इतका गौरव केला तर ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले त्यांचा किती गौरव केला पाहिजे. या लोकांना मी स्फूर्ती दिली असे तुम्ही म्हणता, पण त्या लोकांची श्रद्धा, निस्वार्थ वृत्ती, परमेश्वराला निष्ठा वगैरे गुणांमुळेच कार्य करण्याची मला स्फूर्ती मिळाली, अशीच माझी भावना आहे. तेथील विद्यार्थ्यांच्या सभेत भाषण करताना ते म्हणाले, तुम्हाला आज खरेखुरे शिक्षण मिळत आहे की सरकारला व मोठमोठ्या व्यापाऱ्यांना कारकून हव्या असल्यामुळे तुम्हाला कारकून बनवण्याचे शिक्षण मिळत आहे. नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण घेणे हे तुमचे ध्येय आहे काय? दक्षिण आफ्रिकेतील तुमच्या देशबांधवांना इंग्रजी भाषा अजिबात येत नव्हती, पण त्यांनी केवढा पराक्रम गाजवला हे तुम्ही पाहिलेच आहे. आपल्या अशिक्षित बांधवांनी दक्षिण आफ्रिकेसारख्या परदेशात एवढा पराक्रम करून दाखवला, मग आपल्याला आपल्या देशात तर त्याहून दसपट पराक्रम करता आला पाहिजे. तारीख 25 मे 1915 रोजी अहमदाबादपासून जवळच असलेल्या कोचराब या खेड्यात आपला आश्रम स्थापून गांधींनी त्यास सत्याग्रह आश्रम असे नाव दिले. मातृभूमीची सेवा करू पाहणारे काही यम पाळणे आवश्यक असते, असा गांधींचा अभिप्राय असल्यामुळेच आश्रमवासियांवर नीतिविषयक अनेक बंधने असत. स्वदेशीचे व्रतही तेथे कसोशीने पाळावे लागे. चरखे व हातमाग तिथे सुरू करण्याचे गांधींनी ठरवले होते. त्या सर्व नियमांचे पालन करण्याबद्दल येथील व्यवस्थापकांना शपथ घ्यावी लागली. या उमेदवारांनी हे नियम पाळावयाचे असत, पण त्यांच्यावर शक्तीचे बंधन नसे. त्यांना धर्मतत्त्वे, शेती, चरखा, हातमाग याशिवाय इतिहास, भूगोल, अंकगणित, बीजगणित, भूमिती, अर्थशास्त्र या विषयांचे शिक्षण मिळे. संस्कृत, हिंदी व कोणती एक प्रादेशिक भाषा त्या प्रत्येकाला शिकावी लागेल. इंग्रजी ही दुसरी भाषा म्हणून ठरवण्यात आली असून एकूण शिक्षणक्रम 10 वर्षाचा असे. आश्रमातील भोजन अगदी साधे असे. मिरच्या व मसाले वर्ज्य असत. कोणालाही फी अशी भरावी लागत नसे. त्यांच्या वडीलधाऱ्या माणसांनी देणग्या दिल्यास तिचा स्वीकार करण्यात येईल. माणसाने जर एखादी चांगली गोष्ट म्हणून केली आणि ती खरोखरच चांगली असली तर पैशाची अडचण तिची प्रगती रोखू शकत नाही, अशी गांधींची ठाम श्रद्धा होती. गांधींनी राजकारणाकडे लक्ष न देता सामाजिक सुधारणा संबंधाने आपला विचार राष्ट्रापुढे मांडण्याचे काम चालवले होते. 1915 सालचे वैशिष्ट्य हे की काँग्रेस व मुस्लिम लीग यांची अधिवेशने एकाच ठिकाणी प्रथमच झाली. 1915 साल अखेरपर्यंत सरकारवर यत्किंचितही टीका न करता हिंदी लोकांना त्यांच्यामधील दोष दाखवण्याचे काम गांधींनी सुरू ठेवले होते. अस्पृश्यता निवारण व स्वदेशी या 2 गोष्टींवर ते विशेष भर दिसत असत. पंडित मालवीय यांनी स्थापन केलेल्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या इमारतीच्या कोनशिला समारंभास त्यावेळचे हिंदुस्थानचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांच्या हस्ते होणार होता. गांधींनाही या समारंभाचे निमंत्रण होते. या समारंभाचे अध्यक्षस्थान दरभंगा संस्थानच्या महाराजांना देण्यात आले असून इतर अनेक संस्थानिक रत्नजडित अलंकार अंगावर चढवून व्यासपीठावर विराजमान झाले होते. काठीवेडी, फेटा, अंगरखा व जाडेफरडे आणि तोकडे अशा पोशाखात गांधी व्यासपीठावर चढले. ते म्हणाले, माझ्या देश बांधवांसमोर मला इंग्रजीत भाषण करावे लागत आहे, याची मला लाज वाटते. भाषा हे माणसाचे प्रतिबिंब आहे. आपले विचार प्रकट करायला आपल्या भाषा जर असमर्थ असतील तर आपण जिवंत राहण्यापेक्षा मरून गेलेले बरे. विद्यार्थी काय करतात, बहुजन समाज काय करतो, इकडे माझे सारे लक्ष लागून राहिले आहे. कोणत्याही कागदी योजनेने किंवा भाषणाने आपण स्वराज्य मिळवू शकणार नाही. आपण स्वराज्याला पात्र ठरू ते केवळ
कृतीच्याच जोरावर. स्वराज्य मिळवण्याचा प्रयत्न आपण करीत असताना आपण आपल्यातील दोष काढून टाकण्याचेही कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आपल्या भाषणात हिंदुस्थानच्या दारिद्र्याचा उल्लेख केला, पण इथे जमलेल्या स्थानिकांकडे पाहून इथे हिऱ्या मोत्यांचे जंगी प्रदर्शन भरले असल्याचाच मला भास झाला. त्यांनी आपल्या अंगावरील हे दागिने देशबांधवांना देऊन टाकले नाहीत, तोपर्यंत या देशबांधवांचे दारिद्र्य दूर कसे होणार? आपण आपल्या बादशाहाविषयीची आपली निष्ठा प्रकट करण्यासाठी डोक्यापासून पायापर्यंत दागिन्यांनी मढून आलाच पाहिजे अशी व्हॉइसराय किंवा खुद्द बादशाही अपेक्षा करत असतील असे मला वाटत नाही. मी माझ्या जीविताला धोका पत्करूनही खुद्द जॉर्ज बादशहाचा म्हणून तुम्हाला असा संदेश सांगतो की ते तुमच्याकडून असल्या गोष्टीची अपेक्षा करत नाहीत. व्हॉइसराय साहेब या बनारसच्या रस्त्यातून फिरत असताना जागोजागी गुप्त पोलीस उभे करण्यात आले होते. लॉर्ड हार्डिंग्ज यांनी असले मेलेले जिने जगण्यापेक्षा प्रत्यक्ष मेलेले काय वाईट? जर आपणाला स्वराज्य खरोखरच पाहिजे असेल तर ते आपणाला मिळवावे लागेल, ते मागून मिळणार नाही. जे स्वतःच्या हिमतीवर स्वराज्य मिळवू शकणार नाहीत त्यांना इंग्रज लोक आपणहून कधीही देणार नाहीत. हे इंग्रजी साम्राज्याचा आणि इंग्लंडचा इतिहास पाहिल्यावर तुम्हाला कळून येईल. गांधींच्या या भाषणाने व्यासपीठावर चुळबुळ सुरू झाली. अध्यक्ष महाशय एकाएकी उठून गेले. 1916 सालच्या एप्रिल महिन्यात काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात संयुक्त बैठक होऊन तिथे एक आराखडा तयार करण्यात आला. ऑल इंडिया काँग्रेस कमिटी व मुस्लिम लीगचे कौन्सिल यांच्यात संयुक्त बैठक हिंदू मुसलमान एकीची योजना पक्की करण्यात आली. काँग्रेस व मुस्लिम लीग यांनी संयुक्तपणे ज्या राजकीय सुधारणा सुचवल्या होत्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी बॅरिस्टर जिना यांच्या अध्यक्षतेखाली प्रांतिक परिषद भरवण्यात येऊन मुख्य ठरावाला लोकमान्य टिळकांनी पाठिंबा दिला. या करारास लखनौ करार असे म्हणतात. या करारान्वये मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. त्यानंतर आपल्या एका भाषणात लोकमान्य टिळक म्हणाले होते, मुसलमान लोकांच्या भरमसाठ मागण्या मान्य करून आम्ही हिंदूंनी शरणागती पत्करली आहे असा कित्येकांचा आमच्यावर आरोप आहे. पण मी स्पष्टपणे सांगतो की स्वराज्याचा संपूर्ण अधिकार एकट्या मुसलमानांनाच देऊन टाकले तरी त्याबद्दल माझ्या मनाला यत्किंचितही विषाद वाटणार नाही, किंवा हिंदूतील अगदी तळाच्या थरातील लोकांस ते देण्यात आले तरी त्यालाही मी हरकत घेणार नाही. गांधींना एकदा अर्थशास्त्रावर भाषण करण्याचा योग आला. त्यावेळी त्यांनी आपले पुढील विचार प्रकट केले. आपण सोन्यापेक्षा सत्याला, सत्य आणि वैभव यांच्या दिमाखापेक्षा निर्भयतेला आणि स्वार्थापेक्षा औदार्याला अधिक मान देऊन व त्याप्रमाणे वागू, तेव्हाच आपले राष्ट्र थोर ठरेल. जर आपण आपली घरे, वाडे आणि मंदिरे द्रव्याचा संग्रह करण्यासाठी कोठ्यारे न बनवता नीतिमत्तेची भंडारे बनवू शकलो तर सैन्याचा संभार न बाळगताही आपण कोणाच्याही हल्ल्याला यशस्वीपणे तोंड देऊ शकू. हेच खरे अर्थशास्त्र, आणि ते सर्व हिंदी माणसांनी आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणले पाहिजे. बिहार प्रांताच्या वायव्येला चंपारण्य नावाचा जिल्हा आहे. तेथे नीळ तयार करतात. इंग्रज मालक हिंदी शेतकऱ्यांचे हातोनात हाल करतात हे समजल्यावर गांधी प्रथम पाटण्याला व नंतर मुझफ्फरला गेले. शेतकऱ्यांना निर्भय बनवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न गांधींनी निश्चय केला होता. प्रथम त्यांनी मळेवाल्यांच्या असोसिएशनचे चिटणीस विल्सन यांची भेट घेतली. पण गांधी हे परप्रांतीय असल्यामुळे तेथील मळेवाले व मजूर यांच्या भानगडीत पडण्याचा त्यांनी काही अधिकार नाही असे तो मानू लागला. मग त्यांनी कमिशनरची भेट घेतली. त्यांनी त्यांना बिहार सोडून जाण्याचा सल्ला दिला. तेव्हा चंपारण्यातील अन्यायाची गांधींनी चौकशी करावी अशा अर्थाचे पत्र तेथील प्रमुख काँग्रेस पुढाऱ्यांकडून लिहून घेतले आणि मळेवाले आणि मजूर यांच्या प्रश्नांची आपण चौकशी करणार असल्याचे कमिशनला कळवले. चंपारण्यातील अनेक मजूर गांधींना भेटण्यासाठी मुझफ्फरला आले. गांधींनी त्यांच्या सर्व तक्रारी समजावून घेतल्या व मळेवाल्याची व त्यांचे करारही वाचले. तेव्हा आपण चंपारण्यात गेलेच पाहिजे असे गांधींनी ठरवले. मित्रांनो, गांधींचा हा सारा एकूण प्रवास आहे, हा अत्यंत थक्क करणारा असा प्रवास आहे. लढवय्या माणूस म्हणजे नेमकं काय याची व्याख्या जर आपल्याला परिपूर्ण करायची असेल तर महात्मा गांधी किंवा गांधी या एका शब्दातसुद्धा ती व्यक्त होऊ शकते. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.